हे गाणं रेडिओवर वाजलं की आपल्या डोळ्यासमोर येतो तो श्रावण महिना. रिमझिम पडणारा पाऊस, हिरवागार निसर्ग, आणि खळखळून वाहणारे ओढे, असे हे श्रावणातले नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासारखे असते. पाऊस पडता पडता अचानक येणारे ऊन बघून क्षणात येती सरसर शिरवे, क्षणात फिरूनी ऊन पडे, ही कवितेची ओळ आठवते. मित्रांनो, श्रावण हा सणांचा महिना म्हणून ओळखला जातो. म्हणूनच हा महिना सर्वांना हवाहवासा वाटतो. तसेच या महिन्याच्या नंतर येणाऱ्या गणेश चतुर्थीची सर्वांना ओढ लागलेली असते. सर्व तरुणाईला मनभावन वाटणारा हा श्रावण हिरव्या ऋतूचा आनंद सगळीकडे पसरवत असतो. मित्रांनो, हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. यावर्षी 29 जुलैपासून श्रावण सुरू होत आहे. शंकराच्या भक्तांना श्रावण महिना हा फार विशेष आहे. श्रावण महिना शंकर देवाला समर्पित केला जातो असे म्हणतात. या महिन्यात विधीपूर्वक पूजा केल्यास भगवान शंकर प्रसन्न होतात. यावर्षीचा पहिला सोमवार 1 ऑगस्ट रोजी येत आहे. श्रावणात येणाऱ्या 4 सोमवारी अनुक्रमे तांदूळ, तीळ, मूग, जवस असे शिवामूठ शंकरांच्या पिंडीवर वाहून शंकराची पूजा केली जाते. श्रावणातील सणांची सुरुवात नागपंचमीने होते. चल ग सये वारुळाला वारुळाला, नागोबाला पूजायाला पूजायाला. या सणावेळी स्त्रिया नवनवीन वेशभूषा तसेच दागिने परिधान करून वारुळाला जाऊन नागदेवतेची पूजा करतात. त्यानंतर झिम्मा फुगडी खेळून हा सण साजरा केला जातो. श्रावणातील पौर्णिमेला नारळी पौर्णिमेचा सण साजरा केला जातो. विशेषतः कोळी बांधव हा सण जोरदार साजरा करतात. संपूर्ण कुटुंबांचे जीवन ज्या समुद्रावर अवलंबून असते, त्या समुद्राला या दिवशी प्रेमाने नारळ अर्पण केला जातो. रंगबेरंगी पारंपरिक पोशाखाने समुद्र किनारा फुलतो. दर्याला नारळ अर्पण करून नव्याने मासेमारी करण्यासाठी होडी समुद्रात सोडण्याची प्रथा आहे.
याच दिवशी रक्षाबंधन हा सणही साजरा केला जातो. भाऊ बहिणीच्या नात्यात असलेले महत्त्व अधोरेखित करण्यासाठी हा सण बहीण आपल्या भाऊरायाला ओवाळून व त्याला राखी बांधून साजरा करते. भारतीयांसाठी जन्माष्टमी हा सण एक फार मोठा आनंद आणि उत्साहाचा सण आहे. श्रीकृष्णाचा जन्मोत्सव श्रावण वद्य अष्टमीला साजरा केला जातो. रात्री 12 वाजता बाळकृष्णाची विविध प्रकारे पूजा करून त्याला दही दुधाने अभिषेक करून त्याची पूजा करण्यात येते व दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रात दहीहंडी अतिशय उत्साहाने साजरी केली जाते. उंच उंच उभारलेल्या दहीहंड्या फोडण्यासाठी मनोरे रचून प्रयत्न करतात व फोडतातही. या सर्व सणांबरोबरच साजरा होणारा सण म्हणजे मंगळागौर. मंगळागौर हा श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी नवविवाहित स्त्रीने पहिली 5 वर्षे पूजण्याचा सण आहे. मंगळागौर अर्थात पार्वतीची पूजा केल्यानंतर रात्री विविध खेळ करून जागरण करण्यात येते. मित्रांनो, या सणाबरोबरच काही जण श्रावण महिन्यात सत्यनारायण पूजनही करतात. त्यामुळे श्रावणातील प्रत्येक दिवसच सण होऊन जातो. अशा आनंदी वातावरणामुळेच श्रावणात मनाच्या सांदी कोपऱ्यातून उत्साहाचे नवे ऋतू फुलतात. पावसाच्या सरीबरोबरच मनही उल्हासित होते आणि मग वेध लागतात ते गणेश चतुर्थी.